नमस्कार, कसे आहात सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही कधीही न बघितलेल्या अशा यूजफुल टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैशाची बचत तर करणारच आहोत, परंतु वेळेची बचतही देखील या व्हिडिओमधून करणार आहोत. खूप नवीन ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यातली पहिली टिप्स अशी आहे ती म्हणजे बांगड्यांसाठी. आता बऱ्याच महिला अशा काचेच्या बांगड्या वापरतात, परंतु काय होतं की आपल्याकडून त्या तुटल्या जातात किंवा त्या व्यवस्थित पॅक आपण करून ठेवत नाही. त्यामुळे ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा आपल्या घरामध्ये देखील कुठेतरी आपण ठेवून दिलेल्या असतात आणि त्या लवकर खराब होतात, लवकर त्या तुटतात. परंतु आज आपण या ठिकाणी या बांगड्या अगदी 6 महिने अशाच राहतील यासाठी कशा टिकून ठेवायच्या, रोजच्या वापरामुळे देखील त्या खराब होणार नाही हे आपण बघणार आहोत. तर बघू शकतात मी या ठिकाणी एक रुमाल घेतलेला आहे. जाडसर कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यावरती या बांगड्यांना असं पसरून घ्यायचं आहे. बघू शकतात आणि वरच्या साईडने आपल्याला रुमालाची एक साईड अशी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती गरम इस्त्री फिरवायची आहे. आता आपण याला इस्त्री केल्यानंतर याचा फायदा असा होतो की ज्या काचेच्या ज्या बांगड्या असतात त्या गरम झाल्यामुळे पॅक होतात, ज्या की तुटतात. आपल्या ज्या कच्च्या बांगड्या असतात त्या लवकर तुटतात, परंतु या पॅक केलेल्या ज्या बांगड्या असतात त्या पूर्ण पॅक होतात आणि त्या लवकर तुटत नाहीत. नक्की ट्राय करून बघा. तुमच्या ज्या बांगड्या लवकर फुटत असतील तर नक्कीच असा प्रयोग केल्यानंतर तुमच्या ज्या बांगड्या आहेत त्या 6 महिने देखील तुटणार नाही. नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे पिलो कवरसाठी. आता बऱ्याचदा आपण 2-3 दिवसा मिळून तेल लावतो किंवा आपण केसांना मेहंदी वगैरे लावतो आणि रात्री झोपताना पिलोवरती झोपलं की ते सर्व तेल किंवा मेहंदी जी असते ती पिलो कवरला लटकते. परंतु आज आपण अगदी सोपा उपाय करून आपली पिलो कवर खराब होणार नाही यासाठी मी तुमच्यासाठी एक ट्रिक्स घेऊन आलेले आहे. ती म्हणजे कशी, तर बघा मी इथे जुना टी शर्ट माझ्याकडे होता, तो मी घेतलेला आहे. तुमच्याकडे जर तुमच्या मोठ्या माणसांचे किंवा मुलांचे देखील टी शर्ट तुम्ही वापरू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला या पिलोला, या उशीला आपल्याला टी शर्ट घालून घ्यायचा आहे. जुना टी शर्ट आपण वापरणार आहोत, त्यामुळे तो खराबही झाला तरी काही अडचण नाही. आणि बघू शकतात किती छान अशी सुंदर पिलो कवर या ठिकाणी तयार झालेली आहे. नक्कीच तुम्ही तेल लावल्यानंतर ही ट्रिक वापरून बघा. तुमची जी पिलो कवर आहे ती कधीच खराब होणार नाही. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे अशा साड्यांसाठी. आता बऱ्याचदा आपण अशा साड्या, ज्या वर्कवाल्या साड्या असतात त्या अशा घड्या वगैरे घालून ठेवलं की त्या अस्ताव्यस्त होऊन जातात. कपाटामध्ये आपल्या खूप सारं सामान असतं, त्यामुळे या साड्यांच्या ज्या घड्या आहेत त्या व्यवस्थित राहत नाहीत आणि प्रत्येक साडीला आपण असं ऑर्गनायझर देखील खरेदी करू शकत नाही, ज्यासाठी खूप पैसे आपल्याला मोजावे लागतात. परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने या साडीला अगदी 2-3 महिन्यासाठी तरी तिची घडी जी आहे ती उलगडणार नाही यासाठी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. बघू शकतात इथे एक ब्लाऊज घेतलेला आहे. तुम्ही त्या साडीवरचा ब्लाऊज देखील घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे जुना ब्लाऊज असेल तो देखील तुम्ही वापरू शकतात. अशा प्रकारे खालच्या साईडला आपल्याला सेंटरला हा ब्लाऊज ठेवायचा नाही, अगदी खालच्या साईडला, काठीच्या साईडला आपल्याला हा ब्लाऊज घालायचा आहे. आणि अशा प्रकारे खालची जी साईड आहे ती आपल्याला अशी दुमडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जी पुढच्या ज्या साईड व्यवस्थित जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच समजेल. बघू शकतात अशा अजून एक फोल्ड आपल्याला या साडीला करायचा आहे. ज्या पद्धतीने मी करत आहे सेम त्या पद्धतीने तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. आता जो उरलेला भाग आहे त्याची देखील आपल्याला एक घडी करून घ्यायची आहे. आणि आता जो उरलेला जो भाग असणार आहे तो मी या ब्लाऊजच्या आतला जो भाग आहे त्यामध्ये दुमडून देणार आहे. ज्या पद्धतीने मी केलेलं आहे सेम त्या पद्धतीने. आता तुम्ही जर सेम अशा पद्धतीने जर एक ऑर्गनायझर जर घरच्या घरी जर बनवलं तर नक्कीच तुमची साडी जी आहे, कपाटामध्ये किती जरी कपडे असेल तरी त्या साडीची जी घडी आहे ती अस्ताव्यस्त होणार नाही. नक्की ट्राय करून बघा. खूप महत्त्वाची आणि युजफुल टिप्स ही तुमच्यासाठी होणार आहे. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील यापासून फायदा होईल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे चावी आणि कुलूपसाठी. आता बऱ्याचदा आपण चावीचा उपयोग अशा कुलूप लावण्यासाठीच करतो, परंतु आज आपण या चावीचा अगदी आगळा वेगळा आणि तुम्ही कधीही न बघितलेला असा वापर या चावीचा करणार आहोत. ते म्हणजे आपल्याला
सुई दोरा ओवण्यासाठी काही लोकांची जी नजर आहे ती कमकुवत झालेली असते, त्यामुळे सुई धागामध्ये ओवायला गेलं की ती आपल्याला व्यवस्थित ओवता येत नाहीत आणि खूप आपला वेळ या ठिकाणी खर्च होतो। परंतु आपण अगदी सोप्या पद्धतीने, अगदी चावीच्या मदतीने हा जो धागा आहे तो सुईमध्ये ओवणार आहे। बघू शकतात मी ते झाडू घेतलेला आहे आणि झाडूचं जे छोटंसं आपल्याला एक टोक या ठिकाणी घ्यायचं आहे, बघू शकतात। आणि चावीच्या पुढच्या साईडला आपल्याला सेलो टेपने हा जो धागा आहे, झाडूचा जो दांडी आहे झाडूची, ती आपल्याला सेलो टेपने पॅक करून घ्यायची आहे चावीच्या पुढच्या साईडला। आता आपल्याला जी सुई आहे ती जो झाडूचा जो धागा होता, दोरा होता, त्यामध्ये आपल्याला ओवून घ्यायचे आहे। बघू शकता ज्या पद्धतीने मी सर्व प्रोसेस करत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे। आणि त्यानंतर हा जो मोठा पुढचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला दोरा टाकून घ्यायचा आहे। आता जो पुढचा जो भाग आहे तो खूप मोठा आहे, कितीही कमकुवत नजर ज्यांची असेल त्यांना तो इझी दिसेल आणि ज्यांना सुईमध्ये धागा ओवण्यासाठी खूप कठीण काम जात असेल तर त्यांनी ही ट्रिक नक्की वापरून बघा आणि अगदी सोपी आहे। खूप लवकर आपण सुईमध्ये धागा ओवू शकतो। अशा पद्धतीने आपल्याला ही जी सुई आहे ती अशी दोऱ्यामध्ये ओढून घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपली सुई ही धाग्यामध्ये ओवून झालेली आहे। बघू शकतात आहे की नाही सोपी ट्रिक। आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा आणि आपली जी सोपी जी अवघड कामे आहेत ती सोपी करायला शिका। चॅनलवर जे कोणी नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी असेच नवनवीन आणि यूजफुल टिप्स तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते। धन्यवाद।